साहिल गुड़ेकर देखिए बात करेंगे सुमित के जगह। चलिए साहिल गुड़ेकर खास करके बात करेंगे ना मेरे दादा। टेनिस बॉल में अक्सर जो चमकते रबर बॉल में कुछ खिलाड़ी ऐसा रहते हैं, उनका परफॉर्मेंस बेहतर रहता है। टेनिस में कैसा रहा, लेकिन कोई बात नहीं। चलिए जाएंगे मैच की तरफ। हमारे बेलदार वाड़ा की देखिए बात करेंगे पूरी और नजर देखिए यहाँ पर युवा हैं, लेकिन अपनी कमर कस ली हैं। चला जितेंद्र गंगाराम पाटील साहेब देखिए रायगडचा आन बान सान एक बघा काय जोश आहे, काय एनर्जी आहे। मला असं वाटतो दादा तुम्ही 40+ आता उतरा। तो चलिए चलेंगे मैच की तरफ। जितेंद्र दादा देखिए होते हैं भाई हर इंसान। गंगाराम पाटिल देखिए रायगढ़ के साथ पूरा एंजॉय देखिए यहाँ पर। चलिए मैच की तरफ जाएंगे, मजा रहता रहेगा। देखिए मैदान के बाहर भी देखिए क्राउड एकदम से खचाखच, एक सनसनी मुकाबला। समीर दादा हल्दनकर स्मृति ट्रॉफी देखिए 2025 का खूबसूरत देखिए रबर बॉल का, और सीजन 2 बहुत बढ़िया देखिए। नवीन दादा देखिए इनके काका श्री। चलिए बात करेंगे वापस आएंगे समीर दादा हल्दनकर, नवीन दादाचा मोठा भाऊ, त्यांचा श्रद्धांजली निमित्त ये टूर्नामेंट पर्व दूसरा आहे। तो चलिए मैच की तरफ चलेंगे। कहते ना हर बीमारी का दवा आपको हॉस्पिटल में नहीं मिलता है, कुछ घरेलू दवाई से भी। गेंद तो बहुत छोटा था लेकिन उछाल कमाल का था। अंकित देखिए स्ट्राइक पर हैं, और साहिल देखिए बात करेंगे आज। साहिल गुडेकर देखिए बात करेंगे जो आइकॉन भाई दोनों टीम के 12 में यहाँ पर उपस्थित हैं, मौजूद रहिए भाई। 4 ओवर का मैच है। गेंदबाजी में देखिए मारूफ आप देख सकते हो। सूर्या मस्कर और मारूफ देखिए बात करेंगे आइकॉन दो खिलाड़ी। और बहुत बढ़िया बाबू पाली टीम कहा जाए तो संदीप सर देखिए टेनिस क्रिकेट बड़ा अच्छा रहा, रबर बॉल भी देखिए बेहतर है। रोहित पाटिल लीजिए, पारकिया सेल के लीजिए, कमाल का प्रदर्शन रहता है। भारकिया सेल के देखिए नहीं दिख रहे हैं क्योंकि खास करके टेनिस बॉल में बड़ा चमकते हैं। जय दादा आए होंगे तो आइए, स्वागत है आपका, वेलकम। दीपक पाटिल सर भी देखिएगा अच्छे अंपायर। ओ ये चलिए थोड़ा सा यहाँ पर अति घाई संकट है, थोड़ी सी जल्दबाजी में यहाँ पर मौका बना था कैच का, लेकिन प्लाटेड 6 रन। देखिए आपको बच कर रहना होगा, पहले ही देखिए हमने जिक्र किया था भाई।
हर गेंद का कीमत जितना होता है मैदान के टीम का स्कोर देखिए यहाँ पर 9 रन बना है उड़ेगा, लेकिन मायना ये नहीं रखेगी भाई यहाँ पर सिंगल डबल आपका बड़ा हिट, सिंगल डबल आपका बड़ा हिट बहुत कुछ मायना रखेगा। सिंगल डबल से कुछ काम तो चल सकता है, लेकिन एक अच्छा टोटल तक पहुंचना है, जिससे कहते ना फुटबॉल में गोल तक पहुंचने के लिए किक मारना पड़ता है। फुटबॉल में गोल तक पहुंचने के लिए किक मारना पड़ता है, और क्रिकेट में देखिए बात करेंगे बहुत बढ़िया। देखिए स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए जाकर पहुंचा है, स्कोर पहुंचा है 10 और शायद बल्ले को छुआ था। ये देखिए हमें लग रहा है संदेश सर की हमारी नजरें निगाहें थोड़ा उतना तेज नहीं है, लेकिन आजकल लग रहा है नजरें निगाहें बढ़ने लगा है। नहीं, कभी कभी हल्के से साउंड रहता है, जो गेंद का स्विंग रहता है उससे पहचान में आ जाता है। टीम का स्कोर 11 रन बनाए, फूलों की दुकान खोल खुशबू की व्यापार कर भाई, सिंगल डबल के चक्कर छोड़। चलिए मुझे लगता है बॉल और सारा भेजिए भाई अंदर। आजकल बल्लेबाज को देखिए बहुत सारा चॉइस बॉल लगता है, इसलिए एक एक बंदा देखिए 2-3 साल लग जाता है एक शादी के रिश्ते जोड़ने के लिए। अगर जुड़ भी गया तो फिर, अगर टूट गया तो फिर मुश्किल बन जाता है। चॉइस है ना आजकल बहुत मुश्किल बना है संदेश सर, चाहे क्रिकेट के मैदान में हो या मैदान के बाहर हो, चाहे कोई ब्रांड की बात भी कर लीजिए। आजकल देखिए आइकॉन को भी चॉइस करते हैं मेरे दादा, कमेंटेटर भी देखिए बड़ा चॉइस करके लेकर आना पड़ता है, इसलिए हमें भी खूब मेहनत करना पड़ता है। प्रैक्टिस, अभ्यास, नहीं कुछ बातें, नहीं कुछ चीज़ें, लेकिन कहते हैं ना किताबों में धूल लगने से कहानियाँ बदलती नहीं है, कुछ तस्वीरें बदलती रहती है। वही क्रिकेट है, वही दुनिया है, वही महाराष्ट्र है, और थोड़ा सा हालत बदलता रहता है। अभी भी देखिए 2 गेंद, अंतिम आखिरी 2 गेंद यहाँ पर इस ओवर का शेष है। इस बार देखिए बैकफुट से जाकर स्वीप खेलना चाहते थे, दूर से खेल गए, कोई गलती नहीं, लंबे कद के फील्डर थे यहाँ पर, बढ़िया कैच लेते हुए यहाँ पर, और पहला विकेट गिरता हुआ। अजय देवगन यहाँ है भाई असली अजय देवगन, क्योंकि देखिए पूरे हिंदुस्तान में अजय देवगन की शक्ल बहुत, अब रील देखते होगे। तो चलिए मैच का जिक्र करेंगे, एंटरटेनमेंट थोड़ा सा यहाँ पर चलता रहेगा। टीम का स्कोर देखिए 11 पर 1 है, होना ही चाहिए। पीठ दिखाओगे तो मौत पाओगे, सामना करोगे तो जीत पाओगे। संघर्ष करना होगा, चाहे क्रिकेट का मैदान हो या आपकी नौकरी, जॉब, बिजनेस, चाहे घर, चाहे मोहब्बत। जगह से खेले हैं, लेकिन देखते हैं डिक्लेयर जोन में चला गया भाई, और थोड़ा सीधा खेलते तो 6 आ सकता था, लेकिन 1 रन आता हुआ। ओवर कंप्लीट है। टीम का स्कोर देखिए 2 ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ है टेस्ट में 400 रन बनाने वाले ब्रेन लारा, लेकिन टीम का स्कोर है 12।
पूरी तरह से नहीं है, अभी भी 12 गेंद आना बाकी है। और मैदान के अंदर देखिए बैटर की बात करेंगे, मयूर वाघमारे। देखिए अब इनके बल्लेबाजी के ऊपर बहुत कुछ निर्भर करेगा। मयूर वाघमारे देखिए स्ट्राइक पर है। नहीं, मयूर को देखे ये सोच ही नहीं था, उन्हें शायद डिक्लेयर आने के साथ साथ देखिए कि मेरे दिमाग में नहीं था, क्योंकि लगातार देखिए फुल ग्राउंड पर खेल कर आते हैं तो फिर थोड़ा पीछे गेंद उन्हें पता है डिक्लेयर रहता है, लेकिन हालात देखिए कहीं कहीं तो ऐसा रहता है संदेश जी, मैदान उपलब्ध नहीं है। कहीं ऐसे गांव हैं जिन्हें मैदान ही नहीं खेलने के लिए। ये तो अच्छी बात है, मैदान यहाँ पर है, भला छोटा सा हो लेकिन है मैदान जहाँ से खिलाड़ी तैयार हो सकते हैं। चलिए आने वाले वक्त में और भी देखिए, इसलिए कहा जाता है कि संघर्ष करो भाई मैदान बचाने के लिए, लेकिन आने वाला भविष्य कहीं ये ना कहें कि हमारे बाप दादा ने करोड़ों की जायदाद छोड़ गई लेकिन एक मैदान नहीं छोड़े खेलने के लिए। काय फायदा एवढे पैसा, ग्राउंड पाहिजे होता। ये ना जिक्र करे आने वाला वक्त, आने वाला भविष्य, आने वाला बच्चा। थोड़ा सा इस पे भी देखें, कहीं आमदार कहीं नगर सेवक इन्हें थोड़ा फोकस करना चाहिए। आपला माणूस आपला खिलाडू पुढे गेला पाहिजे, तो इसके लिए मैदान बचाना बहुत जरूरी है। घास और हार कहीं भी पैदा हो सकता है। वाइड देखिए से रन आता, लेकिन एक चलिए गेंदबाज तैयार है। ओ ये चलिए बड़ा हिट, तुन्ना। अरे गेंद कहाँ गया मुन्ना, सरकार गेंद गया उरन स्टेशन चरण। मैदान जंग बहुत बढ़िया रहेगा, एंटरटेनमेंट चलता हुआ डीजे के साथ है जितेश दादा। चलिए टोटल की बात कर लेंगे। टोटल देखिए सागर पहुंच गए यहाँ से 21 रन। देखिए रोगी को दवा चाहिए, जोगी को जब चाहिए। जैसे हिंदुस्तान वासियों का नारा एक ही है कि हमें इंग्लैंड में मैच ड्रॉ चाहिए, बराबरी में चाहिए। और एक बड़ा हिट देखिए यहाँ से AK-47 चरण। जितेश गंगाराम पाटिल, कहीं गोविंदा का आत्मा आ गया भाई। जोश जज्बा जुनून, क्योंकि बैटर ने भी देखिए जोश भरा है भाई। अंकेश के बल्ले से देखिए आपके आ जाने से, क्योंकि ये छक्का बहुत जरूरी था। कहते ना जिंदा रहने के लिए तेरी कसम, एक मुलाकात जरूरी है सनम, इस मैच में जीवित रहने के लिए। ओ स्लोअर गेंद देखिए भाई, डगआउट देखिए, ये चाहते थे भाई अर्जुन एक मार बाबा, अर्जुन एक मार। मुंबई रिक्षा वाला आता कामाला कौन जाता। चलिए बात करेंगे, देखिए मजा बहुत बढ़िया। और देखिए कलाई के सारे मोड़े, लेकिन डिक्लेयर जोन में शायद या अंदर है, अंदर रहेगा तो भाग सकते हैं। और मुझे लगता है ये देखिए भाई, ये क्या हो गया, ओ माय गॉड, लैला के शादी में लफड़ा हो गया और मजनू इतना नाचा के लंगड़ा हो गया। ये गेंद देखिए यहाँ पर, उसके साथ नो बॉल। चिंगो कितनी धावा दादा, 4 रन। देखिए भाई तू निकला छुपा रुस्तम, गेंद देखिए छुपा जाके मदद किया। और डीजे देखिए यहाँ पर मौका बन रही है उनके लिए भी। अरे अंगना
क्या एनर्जी है, अकेली हो घर में तो आजा बाजमा। और ये चलिए ऊंचाई ली है आलम भाई भी यही चाहते थे। देखिए टीम यहाँ पर आता हुआ 4 रन। कफन ना डालो मेरी चेहरे पर, मेरी आदत है मुस्कुराने की मुस्कुराने की मुस्कुराने की। जायचा काही गरज नाही, असा एंजॉय करा। चलिए टीम का स्कोर बात करेंगे जाकर। 35 नहीं, जॉब पे जाना जरूरी है, काम पे जाना जरूरी है। देखिए रन आता हुआ यहाँ से फट, वारे वाला जवाब, कमाल के एफर्ट देखिए दिखाते हुए। इसे कहते हैं मालिक का गाड़ी और ड्राइवर का पसीना। ये अगर हो जाए तो टीम के लिए रन बचाते हुए। एक ही रन दिए भाई, टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 36 रन, लेकिन अभी भी 6 गेंद आना बाकी है। चलते हैं थोड़ा डीजे के पास। देखिए यहाँ पर बता रहे हैं टीम का स्कोर देखिए रुका है 36 रन। देखिए क्या एनर्जी देखिए यहाँ पर जितेश गंगाराम पाटिल देखिए एंजॉय लेते हुए। कहते ना खुशी हजार सही गम जुदा नहीं होता, गरीब चाहे कितना भी पी ले उसे नशा नहीं होता। जान लगा दो कमाने में, पैसा बहुत जरूरी है इस जमाने में। और टीम का स्कोर देखिए 36 रन। जिस तरह से जान लगा रहे हैं बल्लेबाज यहाँ पर रन कमाने में, लेकिन अभी भी 6 गेंद आना बाकी है। मेहनत इतना करो कि किस्मत भी कहे बेटा ले 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 ले, ये तेरी अमानत है। बहुत मजा आएगा। देखिए थोड़ा मैच रुका है, चलते हैं डीजे के पास वापस। टीम का स्कोर 36। माधुरी का सॉन्ग था संदेश सर, रातों रात माधुरी हिट हुई थी तेजाब पिक्चर से, क्योंकि तभी माधुरी का उम्र था 16 और कमर था कोका कोला। फिटनेस बहुत जरूरी होता है क्रिकेट में भी। देखिए सर कृष्णा सातपुते देख लीजिए, आज भी उनके फिटनेस देखिए। अगर कमर कमरा हो गया तो भाई कैसे पीट रहोगे। ओ ये चलिए हवा का दिशा है, गेंद रुका है, फील्डर है। ओ माय गॉड, कैच यहां पर भी छूटा। खाया गुटका फोड़ा मटका, लगेगा 420 का झटका। कैच आपने किसका छोड़ा भाई? मयूर वाघमारे। देखिए पिछले साल 2 4 व्हीलर जीते, उसके साथ जीवन साथी भी घर पे आए, और उस बंदे का आपने कैच छोड़ा। रनआउट में देखिए अपने साथी खिलाड़ी मयूर यहां पर आते हुए। चलते हैं डीजे के पास, एक सिंगल है, टीम का स्कोर 37। ट्रेंडिंग में रहने वाले खिलाड़ी देखिए चैतन्य पाटिल और युवा वोरी टीम देखिए, दोनों कप्तान तैयार रही है। इनिंग ब्रेक में कंपलसरी टच किया जाएगा। महेंद्र अंधारे देखिए एक तरफ दिखेंगे आइकॉन आपको, आशीष वारी देखिए दिखेंगे दादर से, और दूसरी तरफ देखिए
अमित नायक देखे एक आठ घर के दिखेंगे भाई। सूरज पाटिल ने वागिलोडी वाला टीम के बात करेंगे, हैंडसम स्टाइलिश और सामने रहेंगे भाई उनके कैप्टन चैतन्य पाटिल। मजा आएगा। चलिए सूरज पाटिल, अमित नायक आइए, वेलकम, आपका स्वागत है। जितने भी आइकॉन खिलाड़ी आ रहे हैं भाई वीआईपी डाइस में आइए। और ये देखिए भाई यहाँ पर मयूर वाघमारे, बड़ा विकेट यहाँ से गिरता हुआ, इसकी की बिजली गिरी तो दिल का कलेजा जल गया। और मयूर वाघमारे के आउट होने के बाद यहाँ से सारा का सारा उम्मीद जल गया, उम्मीद जल गया, उम्मीद जल गया, उम्मीद जल गया। कमेंट्री का मैच का। और ये चलिए बात करेंगे यहाँ से आखिरी की बचाए भाई, यहाँ पर 3 गेंद, खुद को मेहनत में फ्राई कर, कोशिश एक बार नहीं भाई बार बार कर। अरे कामयाबी भी खुद तुम्हारी कदम चुमेगी, थोड़ा सा कॉन्फिडेंट लेवल हाई कर। कहते हैं ना लोग तुम्हें हाई भी करेंगे और हेलो भी करेंगे, एक बार सफल हो जाइए, इग्नोर करने वाले आपको फॉलो भी करेंगे। बहुत बढ़िया, देखिए संतनों लोग आपको हाई करेंगे, हेलो करेंगे, एक बार सफल हो जाइए, इग्नोर करने वाले भी आपको फॉलो करेंगे। ये देखिए भाई सफल तो हुए, लेकिन देखते हैं थोड़ा दूर रहा शायद, डिक्लेयर जोन के एरिया में गया, 1 रन आता हुआ। स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए यहाँ से 40 तक पहुंचे हैं, लेकिन जो बात हम बताए थे, एक बड़ा हिट भी आएगा ना, एक मौका बन सकता है, एक चांसेस बन सकता है, लेकिन दूसरा लेने को इनकार किया यहाँ से। जितेश रहेंगे भाई, आखिरी गेंद रहेगा। टीम का स्कोर देखिए 41 है। कहते ना कुंडी मत खटखटाना, सरनाटा है जमाना। हो सके तो एक बड़ा हिट, फिर एक फाइटिंग टोटल तक पहुंच सकते हैं। एक चौका या छक्का आता है, 4 ओवर देखिए 45-50। आज खारकुपर टीम भलाई मैच जीते, लेकिन लो स्कोर को फाइट करके गए। आखिरी गेंद जब 4 की जरूरत थी, छक्का आया था। पहला रन लिए, दूसरे के लिए भागते हुए, अब तीसरे के लिए भाई, ये तीसरे के लिए कहां भागेंगे भाई। होशनदार खिलाड़ी थे, लेकिन कोई बात नहीं, मेहनत किए, 2 रन कंप्लीट हैं। और टीम का स्कोर 43 रन, जीत के लिए 44 की जरूरत है। 11 का औसत प्रति ओवर की बात करेंगे, लेकिन ये टोटल को छोटा मत समझिए भाई। कहते हैं ना भैंस ने अगर जियो का सिम खाया, ये मत सोचिए अनलिमिटेड दूध देगी, हो सकता है गोबरी भी दे सकती है। भलाई टारगेट उतना बड़ा नहीं है, शायद गेंदबाज से पलटवार हो सकता है। अतः कमेंट्री बॉक्स पर होणार बदलाव, नबी मुंबईचा एक बुलंद आवाज है, युवराज माली सर, डीजे।
धावांचं लक्ष सुनील मोरे प्रतिष्ठान बाबदेव पाली टीम समोर 24 बॉलमध्ये 11ची सरासरी इथे गाठायची. पुढचा सामना पहिल्या फेरीतला शेवटचा सामना असणार आहे. न्यू जरीमरी ढाबा टाकीगाव विपक्ष युवा बोरी. चला बोरी आणि दोन्ही संघाचे कॅप्टन आलेले आहेत. सामना 4 षटकांचा असेल. संचितच्या शुभ हस्ते टॉस होईल. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. छापा कॉल केलाय बोरी टीमने आणि काटा आलाय. टाकीगाव संघाने टॉस जिंकलाय. चला उत्तरार्धाला सुरुवात करूया आपण. वर्तमान सामन्याकडे आपण जातोय. सुरुवातीला आपण पाहतोय ग्रीष्मा 11 मोठी जोई, जिथे आपण साहिलला पाहिलं, त्या मयूर वाघमारेला पाहिलं आयकॉनच्या स्वरूपात. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सूर्या मस्कर आणि मारूफ, हे दोन आयकॉन खेळाडू. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं खेळाडूंचं सहर्ष स्वागत आहे. समीर दादा हळदणकर स्मृती चषक 2025 पर्व क्रमांक 2 पावसाई रबर बॉल क्रिकेट स्पर्धा साई श्रद्धा बेलदारवाडा आयोजित ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. हनुमान कोळीवाडाचा आहे 56. या मॅच मध्ये 44 आव्हान आणि नेक्स्ट मॅच देखील दिग्गज फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. न्यू जरीमरी ढाबा टाकीगाव अमित नाईक एकटगर, सूरज पाटील वाघिवलीवाडा, त्यांच्या विपक्ष युवा बोरी, महेंद्र अंधेरे, त्याचबरोबर रितेश. आयकॉन खेळाडू आपण पाहतो सूर्या मस्कर मोहो गावचा सितारा आणि त्याच्या समवेत राहुल शेळके याला आपण पाहतोय. 24 बॉल आणि 44 धावांचं आव्हान आहे. आणि या बॉलिंग ट्रॅकवर नक्कीच देवद एक्सप्रेस मयूर वाघमारेला आपण पाहतोय. निश्चितच पहिलं षटक टाकण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर असणार आहे. देवद गावाचं नाव खरं तर क्रिकेटच्या पटलावर ज्याने खरं तर उमटवलंय असं मयूर वाघमारे सध्या आपण पाहतोय. शैलेश पांचाल पुन्हा एकदा आमच्या समवेत जॉईन झालेत ऑफिशियल स्कोररच्या भूमिकेत. चला सामन्याला लगेच सुरुवात करा. 2:35 होत आहेत आणि आजच्या दिवसातील चौथा सामना आहे. एकूण 10 सामने आज आहेत. सुंदर क्रीडा स्पर्धा तुम्ही अनुभवताय. मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्स सायकल दोन्ही ट्रॉफीज जर आपण पाहिल्या तर टेनिस बॉल प्रमाणेच रबर बॉल मध्ये देखील साई श्रद्धा बेलदारवाडाच्या माध्यमातून या अतिशय उत्कृष्ट अशा ट्रॉफीज तुम्ही पाहताय. सामन्याला सुरुवात होते आपण पाहतोय.
सूर्या म्हस्करला आपण पाहतोय स्ट्राईकला. चोवीस बॉल 44 धावांचा आव्हान. यस, मॅच ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. दुसऱ्या सुरुवात, सेकंड इनिंगला सुरुवात. मयूर वाघमारे टू सूर्या म्हस्कर. आयकॉन वर्सेस आयकॉन. ऑन साइडला आपण पाहतोय 1 2 3 4 5 सीमारक्षक. फुल टॉस बॉल फिरवलाय पाठीमागच्या बाजूला, मात्र बॉल चाललाय तो घोषांकी क्षेत्रात. मयूर वाघमारे आपण पाहतोय. गेल्या वर्षी खरं तर एक्झिबिशन मॅच मध्ये त्याने करण अंबालाचा उडवलेला तो त्रिफळा अजूनही चिरकाळ स्मरणात आहे. अजूनही त्या रील व्हायरल होतात सोशल मीडियावर. आणि त्यानंतरचं मयूर वाघमारेचं ते सेलिब्रेशन, एक अग्रेसिव्ह असं सेलिब्रेशन आपण पाहिलं होतं करण अंबालाच्या विरुद्ध. दैवत एक्सप्रेस. मयूर वाघमारे पुढचा बॉल घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. रनअप मध्ये हलकासा व्यत्यय. पहिला बॉल आपण पाहिलं, सिंगल मिळाली गोशांकीच्या स्वरूपात. राहुल आता स्ट्राईकवर आला. राहुल शेळके. 44 आव्हान आहे. यावेळेस फटका खेचलाय कव्हरच्या दिशेनं. ऑन द राईस खेळण्याचा प्रयत्न. डिक्लेअर मध्ये चाललाय बॉल. सिंगल मिळणार. बॅटच्या साह्याने रन येतात. डिक्लेअर मध्ये तर स्ट्राईक रोटेट होणार. स्पर्धेमध्ये हा नियमावली आहे. 2 बॉलवर 2 सिंगल. मयूर वाघमारेचं षटक खेळून काढावं लागेल. विकेट सांभाळून खेळावं लागेल. 44 धावांचं आव्हान नक्कीच आहे. 24 बॉल आणि चांगली फाईट आहे. सोडून दिला बॉल डाऊन द लेग. पंचाने लगेच हेरले. डाव्या अष्टीपासून भरपूर दूर बॉल डिलिव्हर केला. वाईड बॉलचा इशारा. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 3 धावा धावफलकावर. 44 धावा बनवायच्यात. थोडंसं शांत क्रिकेट आपण पाहतोय. प्रेक्षकांची भरपूर गर्दी क्रीडांगणाच्या सभोवताली. हो, जबरदस्त वेग इथे पाहायला मिळतोय. आता बॅटच्या 22च्या स्वरूपात सिंगल मिळते. पण सांगतात विकेट किपरच्या करता आवाक्याच्या बाहेर बॉल होता. टप्पा पडल्यानंतर चांगली उसळी प्राप्त केली या बॉलने. धावसंख्या 4. अजूनही 40 बनवायच्यात. 3 बॉल झाले. 4 धावा धावफलकावर. अजूनही मयूर वाघमारेच्या गोलंदाजीचं उत्तर सापडलं नाहीये दोन्ही फलंदाजांकडनं. ओव्हर पिच बॉल टाकलाय. सूर्या म्हस्करने तडाखा लगावलाय. ऑन साइडला आपण पाहतोय मिड विकेट काऊ कॉर्नरच्या मधून बॉल सीमा पार फेकून दिलाय षटकार. त्या शून्याच्या पुढे आकडे तुम्हाला स्वकर्तृत्वाने लावायचे असतात आणि ते स्वकर्तृत्व सिद्ध करावं लागेल आता. हो, हे प्रतिउत्तर आहे. हे चोख प्रतिउत्तर दिलंय. आपण पाहतोय मयूर वाघमारेने. या अगोदरचा बॉल थोडासा पुढे टाकला होता टप्पा. त्यानंतर मात्र षटकार खावा लागला. त्यानंतर टप्पा थोडासा मागे घेतला. शॉट ऑफ गुड लेंथ आणि त्यानंतर मिळालेली उसळी. खांद्याचा चांगला वापर मयूर वाघमारेचा. डॉट बॉल. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील. हो, हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॅट स्विंग झाली. संपर्क झाला नाही. डॉट बॉल ओव्हरची सांगता झाली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 10 धावा धावफलकावर आहे. अजूनही 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 34 धावांची गरज आहे. ती सुनील मोरे प्रतिष्ठान बाबदेव पाली टीमला. गानरला डीप आले सेकंड ओव्हर मध्ये.
अजूनही 34 धावांची गरज आहे. 18 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या. एक षटकार त्यामध्ये आपण पाहिला. सूर्या मस्करच्या बॅटमधनं अजूनही विकेटच्या प्रतीक्षेमध्ये. ग्रीष्मा 11 मोठी जोई. पार्टनरशिप ब्रेक करणं खूप आवश्यक आहे त्यांच्यासाठी. स्लोअर वनचा वापर केलाय मात्र लाईन इतक्या लवकर पिक केली राहुलने की बॉलला पाठवलं ते सीमा पार. पहिल्या बॉलवर स्वॅग मध्ये केलंय स्वागत षटकार. पहिल्या बॉलवर आला तो दमदार षटकार राहुल शेळकेच्या बॅटमधनं. दुसराच बॉल फेस करत होता वैयक्तिक आणि त्याला षटकारामध्ये परावर्तित केलंय. धावसंख्या 16. दीपला आपण पाहतोय दुसरं षटक हातात असताना. नेक्स्ट बॉल उसळी घेणारा बॉल टॉपेज लागले. बॉल पाठीमागे गोशांकित क्षेत्रामध्ये जातोय पण कळवतायत रन मिळणार ती एक. सिंगलने धावसंख्या पुढे जात असताना 17 धावा. मध्ये मध्ये येणारे षटकार मात्र धावसंख्येमध्ये भर पाडतात. इथे डॉट बॉलचं पर्सेंटेज किंबहुना विकेट जर काढल्या तर कदाचित इथे प्रेशरमध्ये आणता येईल बॅटर्सला. हो इथे फिंगर्स रोल केले शेवटच्या मोमेंटला. कमी गतीने टाकला. चेंज ऑफ पेस केलं इथे दीपने आणि चकवलं. हे आवश्यक आहे. पहिल्या बॉलवर षटकार घाला त्यानंतर येणारं कमबॅक देखील तितकंच महत्वपूर्ण आहे. तर सूर्या मस्कर त्याला तुम्ही किती वेळ शांत ठेवणार आहात. तो मात्र त्याचं रौद्र रूप केव्हाही धारण करू शकतो. इथे मात्र एक रन पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. यस डिक्लेअर आहे पंच. चला सिंगलच आहे. 18 धावा. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा स्लोअर वनचा वापर आणि स्लाइस एज लागली आहे. मयूर वाघमारेच्या हातात बॉल जाऊन थांबलाय. कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात राहुल शेळके. पहिला धक्का लागत असताना सुनील मोरे प्रतिष्ठान बापदेव पाली टीमला. राहुल शेळके आपण पाहतो या ठिकाणी बाद होत असताना चांगला ब्रेक थ्रू मिळवलाय. मारूफ आलेत आपण पाहतोय आयकॉन खेळाडू. मसळाला बिलॉंग करतात आपण पाहतोय मारूफ. हो फ्रंट फूट लाव येऊन टोलवण्याचा प्रयत्न. ऑन साइडला बॉल चाललाय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. सिंगलच मिळते. सिंगलने मारूफचं खातं उघडलंय. स्कोअर 19 वर जाऊन थांबतोय. 2 षटकाचा खेळ संपलाय. 19 धावा 1 विकेट. 12 बॉल आणि अजूनही 25 रनची आवश्यकता. तुम्ही ऑनस्क्रीन पाहता हे कंपॅरिझन. पहिल्या इनिंग मध्ये 43 धावा उभारल्या गेल्या. अंकेशने 18 धावांचं योगदान दिलं. मयूर वाघमारेच्या 10 धावा. तिकडे राहुल शेळकेने आपण पाहतोय आतापर्यंत 8 धावांचं योगदान देऊन तो बाद झालाय. सूर्याने 8 धावांचं योगदान दिले आणि अजूनही 12 बॉलमध्ये 25 धावांची गरज आहे. 12.5ची सरासरी इथे गाठायची. पुढच्या मॅचचा टॉस इनिंग किंबहुना झालेला आहे. न्यू जरीमरी धाबा टाकीगाव संघाने टॉस जिंकलाय. अगेन्स्ट युवा बोरी, अमित नाईक, एकटगर, सूरज पाटील, वाघविलेवाडा 2 आयकॉन तुम्हाला टाकीगावमध्ये खेळताना पाहायला मिळतील. त्यांच्या विरुद्ध युवा बोरीमध्ये महेंद्र अंधेरे आणि
रितेश वाणी तुम्हाला पाहायला मिळतील. दादर. चला टीम मीटिंग थोडी शॉर्ट मध्ये घ्या विनंती असेल. 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. स्पर्धा तुम्ही एन्जॉय करताय, स्पर्धा तुम्ही आनंद घेताय, अनुभवताय. ती समीर दादा हळदणकर स्मृती चषक 2025 पर्व क्रमांक 2 साई श्रद्धा बेलदारवाडा आयोजित क्रीडा स्पर्धा एकविरा इव्हेंट्सवर देखील असंख्य प्रेक्षक लाईव्ह जोडले गेले. त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. अंकेश कामत 12 बॉल 25. अंकेश कामोटकर. मारूफ त्याच्या समवेत सूर्या मस्कर आयकॉन खेळाडू. ही जोडी टेकली तर 12 बॉल 25 होतील आणि जोडी फोडली तर मात्र वर्चस्व प्रस्थापित करेल हा संघ. पहिला बॉल थोडासा खाली राहिला आणि वन बाउन्स इथे पाहायला मिळतोय. बॅट फिरली. ज्या हाईटवर चेंडू एक्सपेक्ट केला होता मारूफने की जी हाईट गोलंदाजाला मिळेल करता तेवढी हाईट प्राप्त झाली नाही आणि बॉल खालून निघून गेला विकेट कीपरकडे. डॉट बॉलने सुरुवात करतोय. प्रत्येक डॉट बॉल प्रेशर निर्माण करणार आहे. आता 11 बॉल आणि इथून 25 रनची आवश्यकता. फुल टॉस बॉल फिरवला ऑन साइड. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुल टॉस नाही सोडणार तो मारूफ. आलाय तो षटकार. एकोणीस धावांची अजूनही गरज आहे. 25 झाल्यात. 10 बॉल 19. उरण नगरीमध्ये आपण आहोत. अनेक खरं तर ऐतिहासिक वारसा लाभलेला खरं तर हे उरण नगरी, उरण शहर या परिसरातील गाव अगदी समुद्राच्या किनारी वसलेलं हे आपण पाहतोय. उरण शहर आणि अनेक ऐतिहासिक घटनांचा खरं तर साक्षीदार राहिलेलं हे शहर आहे. खरं तर या गावांचं भरपूर मोठं योगदान. हळूहळू ही गावं खरं तर विकसित झालीत आणि आता वस्ती देखील वाढली आहे. अशा आपण आहो बेलदारवाडा परिसरामध्ये. हे क्रीडांगण. पहिला बॉल डॉट त्यानंतर षटकार. अजून 19 ची गरज. 10 बॉलचा खेळ बाकी. मारूफ याच्यावर लक्ष असेल. दुसऱ्या बाजूला अंकेश. राऊंड द विकेट. पिक केलंय बॉलला. विथ द टर्न विथ द बाउन्स बॉलला हॅमर केलंय आणि पुन्हा एकदा स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल फेकून दिलाय. षटकार. अंकेशला पुनरागमन करावं लागेल कारण मारूफ आता मात्र एका वेगळ्याच रंगामध्ये फलंदाजी करतोय. त्याच दरम्यान एक अष्टपैलू व्यक्तिमत्व विशालजी भोईर यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आपण व्यासपीठावर यावं. विशालजी भोईर आपलं सहर्ष स्वागत आहे. हो कमी गतीने टाकलेला बॉल होता. चौथ्या यष्टीवर जवळजवळ टाकला होता. चांगला बॉल. चांगला चेंडू इथे पाहतोय. डॉट बॉल येत असताना डॉट बॉलने सुरुवात त्यानंतर 2 षटकार पुन्हा डॉट बॉल. 8 बॉलचा खेळ बाकी. अजूनही 13 रनची गरज. 8 चेंडू 13 धावा. मोठी जोई विपक्ष बापदेव पाली अशी लढत तुम्ही पाहताय. भौरा विरुद्ध खारकोपर सामना आजच्या दिवसामध्ये सर्वात रंगतदार सामना झाला होता. 1 बॉल 4 ची आवश्यकता असताना ध्रुवित मात्राने ठोकलेला तो षटकार आजच्या दिवसामध्ये प्रत्येकाच्या लक्षात राहिलाय. हा सामना तसा होईल का? हो चांगला बॉल. पुन्हा एकदा स्लोअर वनचा वापर. त्याचबरोबर अगदी वाईड शॉर्कर लाईन तुम्ही पाहताय. आलाय तो डॉट बॉल. अजूनही 1 बॉलचा खेळ शिल्लक या ओव्हर मधील. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये जबरदस्त चेंडू हाताळलाय. तो एक अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय अंकेशच्या माध्यमातून यशस्वी होत असताना. 7 बॉल 13 ची गरज आहे. एका मोठ्या फटक्याची ती गरज आहे जेणेकरून शेवटच्या ओव्हरचा खरं तर समीकरण इक्वेशन सोपं होईल. पुन्हा स्लोअर वन परफेक्ट टाकलाय. 3च्या 3ही चेंडू अगदी मुळावर घाव घालणारे होते खरं तर मारूफच्या आणि त्याचबरोबर बापदेव पाली टीमच्या.
3 ओव्हरचा खेळ संपला. 31 ला 1, 6 बॉल आणि अजूनही 13 रनची गरज आहे. खरं तर व्यासपीठावर माहोल अगदी आपण पाहतोय आनंदी उत्साही सगळे एन्जॉय करतात. डीजेला देखील आणि सामन्याला देखील. आमचे नवीन हळदणकर दादांना आपण पाहिलं ऑनस्क्रीन. साई श्रद्धा बेलदारवाडा आपण पाहतोय. खूप चांगली व्यक्तिमत्व, खूप चांगली माणसं खरं तर या क्रिकेटने दिलीत. नवीन दादांना तुम्ही ऑनस्क्रीन पाहताय पुन्हा एकदा. 6 बॉल शेवटचे शिल्लक आहे आणि 13 रनची गरज आहे आणि ते डिफेंड करण्याची जबाबदारी जितेश याच्या खांद्यावर सोपवली. 6-13. पहिला बॉल आपण पाहतो अलॉंग द कार्वेट आडव्या बॅटने खेळून काढलाय. चांगली फिल्डिंग. 1 रन पूर्ण. दुसरीचा प्रयत्न तिथे फॉम्बलिंग झालाय. हो थांबवला गेलाय. दुसरी कदाचित होऊ शकली असती का हा प्रश्न आता डगआउट मध्ये विचारला जातोय. 1 रन तर आलाय. 5 बॉल बाकी. अजूनही 12 रनची गरज. 32 झाल्यात. जबरदस्त सामना आहे. असं म्हणतात ना मित्रांनो की काट्यावरून चालणारी व्यक्ती करता लक्ष्यापर्यंत लवकर पोहोचते. कारण रुतणारे काटे हे पावलांचा वेग वाढवत असतात आणि काट्यात एकमेकाच्या समोर टाकले त्या सर्व खेळाडूंनी. 5 बॉल 12ची गरज. पुढचा बॉल राऊंड द विकेट सोडून दिला. सरळ सोडून दिलाय. पंच निर्णय सांगतात इट्स अ व्हाईट बॉल कॉल. एका धावेची भर पडेल. महत्वपूर्ण 1 धाव. धावसंख्या शिफ्ट होते 33 वर. अजूनही 5 बॉल आणि 11 रनची गरज. 5 चेंडू 11 धावा. अजूनही दुलायमान अवस्थेमध्ये हा सामना. पुन्हा सोडून दिलाय आणि पंच सांगताय इट्स अ लीगल बॉल. मारूफचा निर्णय चुकलाय. मारूफने खरं तर हा चेंडू सोडणं अपेक्षित नव्हतं. महत्वपूर्ण डॉट बॉल. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. अगदी विकेटच्या वरतून गेला. योग्य निर्णय पंचांचा. मारूफला खरं तर हा चेंडू उमगला नाही. 4 बॉल आणि 11 रनची गरज. 33 झाल्या. 44 बनवायच्यात. मारूफ त्याच्या समवेत सूर्या समोर जितेश. मारूफ आतापर्यंत 4 बॉल डॉट खेळलाय सलगचे या इनिंग मध्ये आणि पलटवार करण्यासाठी तो उत्सुक. रन मिळणार ती 1. सिंगल 3 चेंडू 10ची गरज आहे. भवरा विरुद्ध खारखोपर असा सामना होता. संदेश षटकार आला होता. त्यानंतर दुहेरी धाव आली होती. शेवटच्या एका बॉल मध्ये 4 ची आवश्यकता असताना आलेला षटकार सकाळच्याच मॅच मध्ये तुम्ही पाहिला होता. 3 बॉल आणि 10ची गरज. आता आलाय सूर्या मस्कर जो खेळतोय 14 वर. 9 वर खेळतोय. मारूफ खेळतोय 14 वर. उसरे घेणारा बॉल सोडून दिला. इथे चुकी झाली आहे. अवांतर धाव खर्च करतोय गोलंदाज. व्हाईट बॉलचा इशारा. धाव संख्या 35. अजूनही 3 बॉल मध्ये 9 रनची गरज आहे. कोणाच्या बाजूने फिरणार हा सामना आणि कोणाचे फासे पलटणार या मॅचची कहाणी. थांबा फक्त. लवकरच मिळेल निकाल. प्रेक्षकांची तोबा गर्दी तुम्ही पाहताय. आज पाऊस रुसलाय. भरपूर उष्णता तरी देखील प्रेक्षकाची तुडुंब गर्दी क्रीडांगणावर आणि ऐकूरा इव्हेंटच्या माध्यमातून देखील दोन्ही संघांचे समर्थक आपापल्या संघाला आपापल्या खेळाडूला करतायत सपोर्ट. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. 3 बॉल आणि 9 रन माराव्यास लागतील, काढाव्यास लागतील. उसळे घेणारा बॉल आणि नाव इट्स अ नो बॉल कॉल.
सेकंड बाउन्सर हा, म्हणजे पुढचा चेंडू असेल फ्री हिट. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 36. आता 8 रनची गरज आहे. तीन चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. मयूर वाघमारे, दैवत एक्सप्रेस आपला अनुभव खरं तर शेअर करत असताना जितेश सोबत, आणि अनुभवाची देखील तितकीच कसोटी आहे. सूर्या असेल, मारूफ असेल, आयकॉन म्हणून आहेत, म्हणजे नक्कीच भरपूर दांडगा अनुभव त्यांच्याकरता पाठीशी. 3 बॉल आणि 8 रनची गरज. चला सामन्याला थोडं आपण गती प्रदान करा. नेक्स्ट मॅच न्यू झरीमरी ढाबा टाकीगाव विपक्ष युवा बोहरी. दोन्ही टीमने सज्ज राहायचंय. 36 झाल्यात, 8 रनची गरज आहे. जितेश टू सूर्या मास्कर, वन्स अगेन राउंड द विकेट. उसली घेणारा बॉल, वन्स अगेन इट्स अ नो बॉल. फ्री हिट स्टील कंटिन्यूस. आणि मला वाटतं आता भरपूर मोठा खरं तर उलटफेर करावा लागेल गोलंदाजाला. 7 रनची गरज आहे आणि फ्री हिट अजूनही सुरूच आहे. 3 चेंडू 7 रनची गरज. फ्री हिट स्टील कंटिन्यूस. सूर्या मास्कर आयडियल कॅन्डिडेट आहे फ्री हिट खेळण्यासाठी. काय सामना रंगलाय, कोणी हार मानायला तयार नाहीये. मात्र हे नो बॉल किती घातक ठरणार आहेत. रनअप मध्ये काही सवय ते आपण पाहतोय. 37 झाल्यात, 7 रनची गरज. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 एक्स्ट्रा दिल्यात या ओव्हर मध्ये. 2 वाईड, 2 नो बॉल. फ्री हिटचा बॉल, पॅरलल स्ट्रोक, चांगली फिल्डिंग. ओहो, व्हॉट अ स्टॉप. 2 रनचा प्रयत्न यशस्वी होतोय. ओ, इथे मिळणार किती? 3 धावा. 2 आणि +1 ओव्हर थ्रोची. आता 2 बॉल 4. फ्री हिटचा बॉल होता, चांगली फिल्डिंग. थ्रो थोडासा खराब. मयूर वाघमारेच्या हाताला चटका देऊन बॉल निघून गेला. बॅकअपला देखील उमगला नाही. चला सामन्याला आपण इस 2 धावा आणि ओव्हर थ्रोची रन मिळाली. स्ट्राईक नाही चेंज होणार, कारण ओव्हर थ्रोची सिंगल मिळाली होती, ती डिक्लेअर मध्ये होती. आयोजन कमिटीने आम्हाला तेच सांगितलंय, ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवले, पंचांपर्यंत पोहोचवले. 2 बॉल 4. सकाळी संदेश 1 बॉल 4 होता सामना. इथे 2 बॉल 4 आहे. जितेश की सूर्या मास्कर. मोठी जुई की बापदेव पाली. ओ, इट्स अ ह्यूज हिट आणि विजयी फटका. अरे येतील वादळे, खेतेल तुफान, तरी वाट चालतो आहे. अडथळ्यांना भिवून अडखळले, माझ्या पावलांना पसंत नाही, सूर्या मास्करने सांगितलंय. आणि विजयी षटकार. ग्रीष्मा 11 मोठी जोई, आपले मनापासून आभार. आपण आलात, स्पर्धेमध्ये चांगला खेळ दाखवलात.